नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सातपूर नाशिक कार्यसम्राट दिलेले शब्द पाळणारा भावी खासदार तथा माननीय दिनकर अण्णा पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात शिवाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं संपन्न झाला। त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच पदाधिकारी उपस्थित होते। विशेषतः 29 फेब्रुवारी हाच दिवस 4 वर्षांनंतर लीप वर्ष म्हणून येत असतो आणि याच दिवशी त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिदायी वातावरणात संपन्न झाला। या निवडणुकीच्या धामधुमीच्या प्रचाराचा त्यांनी याच ठिकाणी नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून इच्छुक आहेत। यासाठी दिनकर अण्णा पाटील यांनी नाशिक जिल्ह्यात लोकसभेच्या उमेदवाराची उमेदवारी करण्यासाठी नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या। जिल्ह्याभरात होणारे विविध कार्यक्रमात दिनकर अण्णा पाटील आवर्जून उपस्थित राहतात। या प्रसंगी त्यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। त्यांना या ठिकाणी शुभाशीर्वाद देण्यासाठी परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचबरोबर प्रथमतः या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या ठिकाणी शिवमहापुराण कथा सांगितली। मी अनेक कथा घेतल्या, त्यातलं एक अतिशय चांगलं समजून सांगणारं एक व्यक्तिमत्व, एक महाराज आम्हाला लाभले, तुमचे मी आभार मानतो। त्यानंतर परमपूज्य रतन बाबा जैन समाजाचे ते नेहमी मौन बाळगणारे पाळणारे असे या ठिकाणी रतन बाबा जैन मौनी बाबा सुद्धा मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। त्यानंतर पूज्य बनते आर्यनाथजी थेरो, पूज्य बनते धम्मरक्षित, पूज्य बनते मेहतानंद, त्यानंतर महंत श्री किशोरदास, श्री वैष्णव सर्व तीर्थ टाकेचे महाराज सुद्धा या ठिकाणी आले। महंत श्री राजाराम दास वैष्णव गोळेराम मंदिर पंचवटी ते सुद्धा आलेले आहेत। त्या ठिकाणी पुजारी अंबादास दिगंबर वैष्णव मंदिर त्या ठिकाणी पंचवटीतून ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। असे सर्व साधू संत महंत या स्टेजवर उपस्थित, त्यांचे नाव घ्यायचं राहिलं होतं, मला त्यांनी माफ करावं। आता वारकरी पंथाचे जनार्दन महाराज काकडे या ठिकाणी आपलं वारकरी पंथाच्या वतीनं 2 मिनिटं बोलतील आणि मग शेवटचं फक्त विंदोज बाबांचं भाषण होईल। या प्रसंगी दिनकर अण्णा पाटील यांचा औक्षण करून केक कापण्यात आला। त्यांना दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। पाटील यांचा आपण संपन्न करत आहोत। खरं तर 14वा 64 वर्षाचं वय आहे, त्यातले निम्मे जर केले तर 32 वर्षे होतात। मी अण्णांच्या बरोबर आहे, मला याचा आनंद आहे। 32 दोन्ही 64। वारकरी संप्रदाय असेल किंवा अन्य संप्रदाय असतील, या सर्व संप्रदायाचं काम अतिशय निष्कामपणे अण्णा हाती घेतलेलं काम पूर्ण करतात। जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगील जीवखानी। राजकीय जीवनातल्या इच्छा अण्णा आपल्यात पूर्ण होतील, पण सर्वांच्या साक्षीनं सांगतो, स्वर्गामध्ये तुमच्यासाठी भगवंताच्या शेजारी व्यासपीठ तयार आहे, एवढं तोला मोलाचं तुमचं काम आहे। एक ओवी ज्ञानोबा यांची सांगतो आज, जेथ जेथ संपत्ती आणि दया, वस्ती आलिया एक ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी। तो माणूस आपला विकास करणार आहे। लक्षात घ्या, पैसे देऊन विकास होत नाही, घर बांधून विकास होत नाही, चौक सजवून विकास होत नाही। माणसाची मन समृद्ध करावी लागतात, विचारवंत करावी लागतात, तेव्हा समृद्धीला अर्थ तयार होतो। आणि अण्णा विचारवंत आहे। करणारी कार्यक्रम, या भागात होणारी कार्यक्रम
या भागात बियरबारची संख्या कमी झाली पण मंदिरं मात्र 1,200 झाली. हाही एक समृद्ध मनाला या समाजाला समृद्ध आणि सुसंस्कृत करण्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. हो, या भागात डान्स होत नाही, या भागात कुठल्या पार्ट्या होत नाही, या भागात झाली तर रामकथा होते, शिवकथा होते, कृष्ण कथा होते, भागवत कथा होते. याला कारण आहे माणसाची भूक आहे सध्या अध्यात्माची. ही माणसं भुकेली जर झाली तर हीच खऱ्या अर्थानं अतिरेकी होणार आहे. या माणसाच्या मनाची तृप्ती करावी लागणार. यांना वडे आहे, पाव आहे, समोसे आहे, सर्व खायला यथेच्छ आहे. आजचं भारत सरकार प्रत्येकाला अन्नधान्य मोफत देत आहे, पोटं भरताय, तर अध्यात्माची भूक मात्र या लोकांची शिल्लक आहे. आणि म्हणून अण्णांनी आध्यात्मिक दृष्ट्या समाज विकसित करण्याचं ध्येय ज्या पद्धतीने अंगीकारला आणि समाज बांधला ते सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. तसेच त्यांचं अभिष्ट चिंतन करणारे आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी अण्णा एक असं व्यक्तिमत्व आहे की मनुष्यानाम सहस्रेषु, हजार लोकात असा एखादा असतो की सबर्व धर्म समभाव. मंदिरं अनेक लोकांनी बांधलेली आहेत, आम्हीही बांधलेली आहेत, परंतु सर्व धर्मांचं मंदिर बांधणारा हा एक व्यक्तिमत्व खरोखर समाजाचा असेल दुर्मिळ आहे. कारण प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा प्रत्येकाला अभिमान असतो, पण हा सर्वांचा अभिमान ठेवणारा मानवतावादी हा व्यक्तिमत्व सर्वधर्म समभाव असे हे अण्णा. यांना परमेश्वर अखंड आयुष्य देव अशी सर्व समता मंतातर्फे आपणातर्फे त्यांना परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि माझे विचार सांगतो. सात्विक कार्यकर्ता असं म्हणतात. हे सात्विक कार्यकर्त्याचं लक्षण भगवान श्रीकृष्णाने जे त्यांचं आराध्य दैवत सुद्धा आहे ते त्यांनी जे सांगितलंय ते बहुधा अण्णा पुढच्या आपल्या जीवनामध्ये असं वागतील हे लक्षात ठेवून केला होता की काय श्लोक असं मला वाटतं. असं जीवन जगणारे आमच्या अण्णा शतायुष्य होत समाजामध्ये जे जे आवश्यक आहे ते निर्माण करण्यासाठी त्यांनी काम करावं. समाजातला वंचित, पीडित, दलित या सगळ्यांच्या पाठीमागं उभं राहणारे 125 मंदिरं ज्यांनी बांधून दिली. मी मागच्या कालखंडामध्ये काही मंदिरांच्या मध्ये जाऊन त्या मंदिरामध्ये लोकांच्या ज्या भावना होत्या त्या भावना मी पाहिल्या. असं एक अलौकिक असं एक व्यक्तिमत्व त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा आहेत त्या सर्व इच्छा परमेश्वराने सफल आणि संपन्न कराव्यात. गेल्या 40 वर्षापासून ज्यांच्या आशीर्वादामुळे ज्यांच्या पाठबळामुळे समोर उपस्थित सर्व महिला भगिनी बंधू युवक मित्र परिवार आपल्या सर्वांच्या ताकदीमुळं माझी आई असेल लता दिनकर पाटील, माझे वडील दिनकर अण्णा पाटील जी काही लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी आपण उपलब्ध करून त्याच्या जीवावरती ही ताकद निर्माण होते काम करण्याच्या. नाशिकमध्ये जिल्ह्यामध्ये शहरामध्ये विविध ठिकाणी विविध कार्यक्रम हे तुमच्यामुळे सर्वांमुळे होत असतात आणि एवढं प्रेम एवढा आशीर्वाद कुठे मिळत आमचं खरं सर्वांचं भाग्य आहे. आज या आपल्या प्रभागाचे कुटुंब प्रमुख दिनकर अण्णा पाटील यांच्या अभिचिंतन सोहळा प्रसंगी गेल्या 23 फेब्रुवारी पासून आपण ज्यांची शिवमापुराण कथा आयोजित केली तशा डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे यांची शिवमापुराण कथेच्या सांगता होत आहे. आणि या कथेसाठी सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व साधू महंत राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर तसेच पत्रकार बंधू आणि त्याचप्रमाणे कार्यक्रमाची एवढ्या ताकदीने आपण शोभा वाढवली. मी आपल्या सर्व महिला बंधू भगिनींचं युवकांचं मनापासून आभार मानतो. आपले आशीर्वाद प्रेम आमच्या पाठीशी असेच असू द्या. उंच शिखर गाठण्यासाठी आपला आशीर्वाद प्रेमाशिवाय हे होऊ शकत नाही मी असं या ठिकाणी नमूद करतो. आणि जसं अण्णांनी सांगितलं का हे संपूर्ण मॅनेजमेंट आयोजन माझं आहे तसं त्यामध्ये म्हणजे 10% आहे पण माझ्या मागे माझ्या सोबतीने खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व युवक न्याय असणारी एवढी मोठी ताकद त्या ठिकाणी आपण सर्व युवक मित्र परिवार त्या ठिकाणी मला साथ देत असतात. प्रत्येक कार्यक्रम आपल्या सर्वांमुळे यशस्वी होत असतो. मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. अंतकाल को भवसागर में उसका बेड़ा पार हुआ. बोले शंकर की पूजा करो
याप्रसंगी आप्तस्वकीय मित्रमंडळी यांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। वाढदिवसानिमित्त केक कापून मान्यवरांनी या ठिकाणी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता। तसंच परिसरातील नागरिकांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवून शुभाशीर्वाद दिले। त्याचबरोबर सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी या ठिकाणी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। वृत्तसंकलन अधिकारी न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक।